राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद 2 टप्प्यांमध्ये झेडपी निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेची शक्यता आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदातील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार सूत्रांची माहिती प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा नागपुरात रोड शो मुख्यमंत्र्यांनी रॅलीमध्ये स्वतः चालवली बाईक भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा भव्य रोड शो मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर काही वेळ भाजप मनसे कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण भाजपवाले अदानींसमोर थरथरतायत अदानी भाजपचा बाप झालाय राऊतांची जहरी टीका दाऊद मुंबईमध्ये आला तर त्यालाही भाजपमध्ये घेतील राऊतांचा टोला आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचे आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 193 चे उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल शिवसेना कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार पैसे वाटपासाठीची यादी सोशल मीडियावरती व्हायरल फोटोमध्ये दिसणाऱ्या फरशीवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घर शोधलं संभाजीनगरमधल्या घटनेनं खळबळ डोंबिवलीमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेचा आरोप तर भाजप उमेदवार आर्या नाटेकरांचे पती जखमी नाशकातील धक्कादायक प्रकार आपचे उमेदवार समाधान अहिरेंवर रोखली बंदूक रोखणारा तरुण ताब्यात नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी नाशिक भाजपच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश मतदानाला 2 दिवस बाकी राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपात निवडणुकीतून माघार घेत भाजपच्या उमेदवारांना दिला पाठिंबा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का नाशकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा शिंदेच्या सेनेच्या महानगर प्रमुखावर ड्रग्ज पेडलरांशी संबंध असल्याच्या आरोपांनंतर कार्यकर्तेही संतप्त नाशिकचा डॉक्टर निखिल सैंदाणे गजाड कोरोना काळामध्ये सिव्हिलमधील आयसीयू फसवणूक प्रकरणी अटक सौदानींवरती शासनाचे 3,37,00,000 बुडवल्याचा आरोप राज्यामध्ये मनपा निवडणूक प्रचारासाठी उरले काही तास प्रचाराच्या तोफा थंडवणार सर्व पक्षांचा दारोदारी भेटीवर असणार भर लवकरच बावनकुळेंचं प्रकरण बाहेर काढू बावनकुळेंच्या खाणी किती आणि ट्रक किती बच्चू कडूंचा बावनकुळेंना इशारा पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार जोरात राष्ट्रवादीचा प्रचाराचा झंझावात अजित पवारांचे आजही गृह जिल्ह्यात रोड शोचं आयोजन नितेश राणेंचा अमरावतीमध्ये ओवेसींवर घणाघात हिरवा सापाला मतदानातून ठेचून काढण्याचं विधान सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस बंगालमधील एसआयआर मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्स रुग्णालयामध्ये दाखल वॉशरूममध्ये 2दा बेशुद्ध पडले धनखड अमेरिकेचा इराणमधील अमेरिकन नागरिकांना अलर्ट तणावजन्य परिस्थितीवर इराण सोडण्याचे दिले आदेश गोल्डन ग्लोबलमध्ये वन बॅटल आफ्टर अनदर हॅन्डमेडची सरशी प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये दोन्ही चित्रपटांनी घेतली आघाडी WPL 2026 मध्ये ग्रेस हॅरिसचं वादळ आणि स्मृतीचा धमाका आरसीबीचा यूपी वॉरियर्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय बांगलादेशची सुरक्षेविषयीची भीती अनाकलनीय भारत T20 वर्ल्ड कप केंद्राची बदलणं सुरुवात आयसीसीचा विरोध